जोरदार टाळ्या उद्या. दंडवत सुनील भाऊ, कसं वाटत आहे वहिनी तुम्हाला पारितोषिक मिळाल्याबद्दल? खूप छान वाटत आहे मला. भजन मंडळ माझं भजन मंडळ इतक्या दूर सामोर जाईल असं मला वाटलं नव्हतं. पण जेव्हा आम्ही आय कार्ड करायला दादांना विचारलं, दादा म्हणे ठीक आहे ताई म्हणे, तुम्ही म्हणे तुमचं आय कार्ड आम्ही करून देऊ म्हणे, आणि आम्ही ह्या मंडळाचं ट्रस्टी म्हणून आहे आणि आम्हाला पण यांनी आपल्या याच्यात घेतलं. तुम्हाला कसं वाटत आहे वहिनी? खूप छान वाटत आहे. आणि मगाशी त्यांचे आता भाषण ऐकलं की त्या मुली पाटलांचं, तर खरंच असं व्यक्तिमत्व आहे चांगलं की कलाकारांना ते वाव देऊन राहिले. आणि घराघरामध्ये पोहोचलेल्या ज्या कलाकार आजपर्यंत लपून बसलेले होते ते सगळ्या जनतेच्या समोर येत आहे आणि त्यांची कला सगळ्यांच्या समोर प्रगट होत आहे. याबद्दल सर्वांचे त्यांचे खूप खूप अभिमानही वाटते, अभिमानास्पद आहे, गर्वास्पद आहे आपल्यासाठी की खरंच असे व्यक्तिमत्व बाहेर निघायला पाहिजे आणि त्यांनी हा मार्ग निवडला, त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे. आणि अशा कलावंतांना ते वाव देऊन राहिले, सगळ्यांना ते समोर आणून राहिले, पण त्याबद्दल सुद्धा त्यांचे खूप खूप आभार मानते आणि खूप खूप धन्यवाद पण देते त्यांना की आम्हाला या मुलीसाठी त्यांनी प्राधान्य दिले. तुम्हाला वहिनी, तुम्हाला कसं वाटलं? खूप छान. कसा आहे उपक्रम? राजकुमारजी घुले यांनी 18 फेब्रुवारी 2024ला पाटणसोंगी या गावामध्ये भव्य लोककलावंताचा मेळावा आयोजित केलेला होता. त्या मेळाव्याला आपल्या सावनेर तालुक्यातून बहुतेक भजनी मंडळी इथे उपस्थित झालेले होते आणि त्या भजनी मंडळात म्हणजे भजनं करायचे पण त्यांना कुठेतरी वाव नव्हता. पण या लोककलेमुळे, या मेळाव्यामुळे, आधी महिला मेळावे व्हायचे, प्रत्येक कृषी मेळावे व्हायचे, पण कलावंतांसाठी कुठले मेळावे होत नव्हते. पण राजकुमारजी धुले साहेबांनी, ते अध्यक्ष आहे, तर त्यांनी प्रत्येक तालुक्या, आपल्या सावनेर तालुक्यामध्ये नाही तर अख्ख्या जिल्ह्यामध्ये ते काम करतात आणि ऑल इंडियामध्ये. तर त्यांचं हे आहे, त्यांचं एक हे उद्दिष्ट हे आहे की कलावंतांनी फक्त आपल्या कलेपुरतं आपल्या एकाच मर्यादित स्थानापर्यंत न राहता त्यांचा सर्वत्र प्रचार प्रसिद्धी झाली पाहिजे त्यांची, आणि त्यांनी सर्वत्र त्यांच्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे अशी त्यांची सदिच्छा आहे. आणि त्यांच्या सदिच्छेला आमचा सर्वांचा पाठिंबा असेल आणि जे भजनी मंडळ आहेत ते सर्व त्यांना पूर्णपणे सपोर्ट करतील, सहभाग करतील. आणि त्यांनी इतकं छान उपक्रम त्यांचा चालवत आहेत त्याबद्दल मी त्यांची खरंच खूप आभारी आहे. आणि त्यांनी आज माझा सुद्धा ट्रॉफी देऊन सन्मान केला, त्याबद्दल सुद्धा मी त्यांची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. की पहिल्यांदा आमचं एवढं सर्व स्वागत होत आहे. भजनं म्हटलं की सर्वजण बाया भजनाला गेल्या की हसते, पण तसं काही नाही. आता एवढा म्हणजे यांच्यामुळे आम्हाला एवढा मानसन मिळून राहिला की खूप छान झालं साहेब. बाहेर निघण्याची जी क्षमता अंदरच्या अंदर होती ती बाहेर निघाली. प्रत्येक स्त्रीला आता 2 शब्द बोलण्याबद्दल, आणि जर माईक हातामध्ये दिला तर थरथर कापणारी स्त्री आता राहिली नाही. ती सगळ्यात समोर निघाली आणि 10 लोक काय 1000 लोकांमध्ये सुद्धा ती आता माईक घेऊन स्पष्टपणे आपले व्यक्तिमत्व जे तिच्या मनात आहे ते सर्व सांगू शकते. आणि याबद्दल तिच्या मनामध्ये जी अंदरच्या अंदर चूल आणि मूल ही सांभाळणारी स्त्री आता 4 लोकांमध्ये निघाली आहे. याबद्दल मी तुमचे सुद्धा खूप खूप आभार मानते. सुरुवात झाली आणि मोठा भारी महामेळावा आपल्या हा भजन मंडळाचा तो आपल्या पाटण सांगलीमध्ये पहिल्यांदा आला आणि मला तितकं कौतुक वाटलं ना, खूप असा आनंद वाटते. खरंच भजन मंडळात नेहमी आम्ही कुठे असो पण आम्ही त्या मेळाव्याला आता भेट देऊ, कारण कोणत्या कारणामुळे आम्ही जाऊ शकलो नाही. मी क्षमा मागतो तुम्हाला. पण 4-5 मेळावे केल्याच्या नंतर पाचक प्रमाणपत्र आपल्याजवळ जमा झाले की कोणत्या ना कोणत्या मेळाव्यामध्ये आपल्याला असा व्यक्ती मिळतो की मी तुमची फाईल टाकून देतो, तुम्हाला महिना चालू करून देतो, आणि आपण आपल्या लोभापायी त्यांना 5,000 10,000 असे द्यायला तयार होतो. असं न करता आणि असं कोणाच्याही आहारी न जाता आपल्या पैशाची बर्बादी करू नका आणि कोणाच्या याच्यात फसा नको, अशी तुम्हाला विनंती आहे सगळ्या मंडळांना. धन्यवाद.